ला होणाऱ्या मातेला जे सांगतात ते खूप इम्पॉर्टंट असतं. ज्या प्रेग्नंट विमेन जे टोबॅको स्मोकिंग, दारू किंवा ड्रग्स वगैरे काही घेतात, त्यांची बाळं ॲबनॉर्मल होतात. म्हणजे नंतर कळत असेल, म्हणजे तेव्हा लगेच बाळं कळले नाही. आल्यावर कळतं. हम्म. आता तर आमच्याकडे आता जिथे आम्ही माहिती आहे की इथे काहीतरी होऊ शकेल, तिथे आम्ही आता प्रेग्नन्सीमध्ये जाऊन आतमध्ये पोटात आतमध्ये जाऊन त्याच्यात ते जे फ्लुइड असतं तेही काढून आम्ही स्टडी केले की हे येणारं बाळ काही ॲबनॉर्मल असू शकेल का. आता ज्या पण तसं फॅमिलीमध्ये तर प्रेग्नन्सीमध्ये टेस्ट होतातच, त्यातून कळतच बऱ्याचशा गोष्टी, पण हे नाही, काही गोष्टी स्पेसिफिक असतात ना, हा जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी, ते आपल्या ब्लड टेस्टमध्ये नाही कळणार. त्यांना स्पेसिफिक टेस्ट लागतं. आता मी आमच्या एका पेशंटमध्ये फॅमिली